नमस्कार. मी सुनील नरवडे, संचालक सर्वमाम ॲग्रो एजन्सी बाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. पावसाळ्यानंतर कांद्याची मुळीची जी ग्रोथ होती ती कमी झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढ बी संथ गतीने झालेली होती. वातावरण नंतरच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे झालंय, परंतु कांद्याची वाढ ही पाहिजे तशी होत नव्हती. सुरुवातीला बायोमी कंपनीचे NPK बॅक्टेरिया ऑलफिक्स, त्याचबरोबर फॉस्फेटी ट्रायकोडर्मा विरिडी यांचा वापर केला. त्यामुळं मुळी सशक्त झाली. मरीचा जो प्रॉब्लेम होता, मुळकूज जी होती ती कमी प्रमाणात झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या पाण्याला साधारणतः आपण काय केलंय का कांदा स्पेशल म्हणजे बायोमी कंपनीचं कांदा स्पेशल, त्याबरोबर फिनोजन न्यूट्रिकेशनचं जे NPK 15-30-15 प्लस ट्रेस एलिमेंट येते यांचा आपण वापर केला आणि खाली भुईदांडाने पाण्याबरोबर ते सोडले. आणि नंतरच्या कालावधीमध्ये साधारणतः 8 ते 10 दिवसांनी बराचसा बदल जाणवला. पातींची संख्या सुद्धा वाढली. तुम्ही पाहताय कांद्याला गोलई आली, कांद्याच्या आकारमानात सुद्धा वाढ झाली, त्याचबरोबर काळुकी कांद्याची वाढली. तर याचा वापर करून आपण निश्चितच कांद्याची ग्रोथ अनुभवली. सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा असं मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. कारण बरेचसे प्रोडक्ट आम्ही जे कंपनीचे असतात वगैरे ते स्वतःच्या शेतामध्ये अगोदर त्याचा वापर करतो आणि रिझल्ट त्याचा कसा जाणवतोय याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेतल्यानंतरच त्याचा आम्ही कस्टमरला ते प्रॉडक्ट सुचवतो. धन्यवाद.